ही एक क्षुल्लक बाब आहे। माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी हे ख्यातनाम कवी सुद्धा होते। वाजपेयींच्या अनेक कविता पद्मजा फेडाणी जोगळेकर यांनी गायल्या सुद्धा। पण काही कविता वाजपेयींनी परवानगी देण्याच्या आधीच पद्मजाताईंनी संगीतबद्ध केल्या होत्या। वाजपेयींना या गायलेल्या कविता ऐकवल्याच्या नंतर दाखवल्याच्या नंतर त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली होती याची एक आठवण पद्मजाताईंनी माझा कट्ट्यावरती सांगितली आहे। पद्मजाताईंसोबतच्या या दिलखुलास आणि मनमोकळ्या गप्पा आज रात्री 9 वाजता तुम्ही माझा कट्ट्यावरती बघू शकता। मग वाजपेयीजी आले समोर, इतक्या त्यांचा हॉल प्रचंड मोठा होता। प्रज्ञाताईंनी त्यांना सांगितले, ये आपकी कविताएं गाती हैं? अच्छा, मेरी कविता तो कोई गा नहीं सकता क्योंकि मैंने वो मुखछंद में लिखी है। म्हटलं मैंने कोशिश की है। मग मी त्यांच्या इतक्या जवळ येऊन बसले आणि त्यांना त्यांची कविता ऐकवली। गीत नाही गाता हूँ, त्यांची कविता ऐकवली। गाणं संपल्यानंतर ते उठून उभे राहिले आणि टाळ्या वाजवून म्हणाले, स्टँडिंग ओवेशन देऊन म्हणाले, ये तालियां मेरी कविता के लिए नहीं बल्कि आपके सुरों के लिए है। आणि त्यानंतर मग दातारबाबांनी त्यांना विचारलं की तुम्हाला जर खरंच आवडल्या या कविता तर तुम्ही परमिशन द्याल का आम्हाला? अगर यही लड़की गाएगी तो ही मेरी अनुमति है। आणि मग त्याच्यानंतर आम्ही कविता स्वरबद्ध करायला घेतल्या। आणि यानंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक।